नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये. आज आपण रक्षाबंधनची डिझाईन बनवणार आहोत. जे शुभेच्छा आपण देतो ना, त्या रिलेटेड स्क्वेअर मध्ये डिझाईन बनवणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आता. आपण स्क्वेअर मध्ये डिझाईन बनवणार आहोत आज. आपण गेल्या व्हिडिओमध्ये जे आपण एक बेसिक घेतला होता, बेसिक इंटरफेसचा इंट्रोडक्शनचा घेतला होता, टूल्स वगैरे सांगितले होते, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण हे त्याचा दुसरा पार्ट पण येणार आहे. पण हे एक रक्षाबंधन असल्यामुळे एक बऱ्याच लोकांना बरे सोशल मीडिया टाकण्यासाठी वगैरे डिझाईन पाहिजे असतात, तर त्या अनुषंगाने म्हणजे त्यामुळे आम्ही हा जो व्हिडिओ आहे थोडासा ॲडव्हान्स होणार आहे. पण जे बेसिक ज्यांना म्हणजे बेसिक ज्यांचं चालू आहे फोटोशॉप, त्यांना थोडंसं याच्यामधलं कळणार नाही, डोक्याच्या वरतून जाईल. पण ठीक आहे, जे लोक ॲडव्हान्स मध्ये शिकतात किंवा ज्यांना ऑलरेडी फोटोशॉप काय माहिती त्यांच्यासाठी हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे. तर आज आपण डिझाईन बनवणार आहोत रक्षाबंधनची. त्यासाठी मी टेक्स्ट वगैरे इथे टाईप करून घेतला ऑलरेडी. तर आपण एक साधी आणि सिंपल डिझाईन बनवणार आहोत. तर चला स्टार्टिंगला आपण इम्पोर्ट करूया. मी काही PNG वगैरे पण डाउनलोड करून ठेवल्यात. माझ्या डाउनलोड मध्ये तुम्हाला दिसताल बघा, ते इथं हे बघा, बरेच 2-3 PNG ठेवल्यात डाउनलोड करून. तुम्हाला याच्या येणे कसं म्हटलं एक डिझाईन तुम्ही चांगली करू शकता, ते आज आपण बघणार आहोत. तर चला आज सुरुवात करू डिझाईनला. स्टार्टिंगला पहिल्यांदा आपण एक बॅकग्राऊंड घेणार आहोत. हे वाला बॅकग्राऊंड फोटो घेतलेला आहे मी इंटरनेटवरून. आता एक रक्षाबंधनचा फोटो आहे. हा बघा, हा फोटो घेतला, थोडासा साईज मध्ये परफेक्ट बसवायचा, थोडा लेफ्ट. हा ठीक आहे. हा फोटो ऑलरेडी एडिट केला आहे. याचा कलर वगैरे थोडंसं बॅलन्स करून तुम्ही आता ते लहान लहान गोष्टी म्हणजे हे करू शकता, तुम्ही तुमचं करू शकता. आता हे मराठी टायपिंग, काही जणांना मराठी टायपिंग करायला जर प्रॉब्लेम येत असेल तर मराठी टायपिंग कशी करायची याच्यावर आपला एक व्हिडिओ, प्रॉपर व्हिडिओ येणार आहे. आणि ज्यांना काही जणांना टायपिंग जमत नाही, आता कीबोर्डवरती मराठी टायपिंग जमत नाही, त्यांनी काय करायचं किंवा कुठून आता मराठी टायपिंग साठी बरेच रिलिपी वगैरे घ्यायला लागते. जर तुम्हाला टायपिंग वगैरे करायची असेल फोटोशॉप मध्ये, कोरल मध्ये, तर विदाउट सिरिलिपी घेता अशा फॉन्ट मध्ये टायपिंग कशी करायची किंवा हे फॉन्ट कसे तुम्हाला मतलब कशा त्यामध्ये तुम्हाला टाईप करू शकाल किंवा असं क्रिएटिव्ह बनवू शकाल, तर याच्यावर आपला डिटेल व्हिडिओ येणार आहे. सध्या तर तुम्ही फक्त एवढं बघून याची डिझाईन, आपण एक नॉर्मल डिझाईन कशी बनवतो ते. ठीक आहे, फोटो घेतलेला आहे. फोटो घेतल्यानंतर एक स्क्वेअर घेऊया, थोडस बॉर्डर घेतल्यासारखी, कारण डिझाईनला एक बॉर्डर मध्ये एक लुक येतो वेगळाच. ते एक ब्ल्यू कलरची बॉर्डर थोडी मोठी झाली, थोडी लहान करूया. 3 ची बॉर्डर घेऊया. 3 पण खूप मोठे झाले. 1 ची ठेवूया. ठीक आहे, नॉर्मल एक बॉर्डर घेतली. ठीक आहे, बॉर्डर घेतल्यानंतर आपण इथे एक बेस घेऊन टाकूया, बेस करूया, जिथं आपलं नाव वगैरे तुम्ही टाकू शकाल, तुमचं नाव किंवा शुभेच्छुक जे असतं त्यांचं नाव इथे टाकू शकता. आता पट्टी ही नॉर्मल मी घेतली, तुम्ही वेगवेगळी बनवू शकता. एक मिनिट, वरतून त्याला थोडस राऊंड ठेवूया, खाली जरासं शार्प एजेस ठेवू, म्हणजे हे पूर्ण या रोला किंवा ह्या बॉर्डरला अटॅच आहे असं दिसत. त्याला थोडस कलर, हा कलर नको, थोडं ग्रेडियंट घेऊया याला. ठीक आहे, ग्रेडियंट वर येऊ. ठीक आहे, हा वाला जास्त डार्क दिसत. ठीक आहे, याच्यावर व्हाईट टेक्स्ट एकदम उठून दिसेल. तर इमेज थोडीशी मला वाटतं मोठी झाली, थोडीशी याला छोटी करून घेऊ, कारण आपलं टेक्स्ट पण आहे. जर एवढी मोठी इमेज घेतली तर टेक्स्ट नाही बसणार. छोटी करून घेऊ इमेज थोडीशी. आणि अजून काय, हे बघा,
रक्षाबंधन, सुरक्षाबंधन एक संदेश द्यायचा प्रयत्न केला या डिझाईन मधून आपण. रक्षाबंधन बहीण भावाचा सण असतो. भाऊ हा आपल्या बहिणीला प्रत्येक वेळी प्रत्येक सिच्युएशन मध्ये सुरक्षा करतो बहिणीच्या आपल्या, त्यामुळे सुरक्षा बंधन असं नाव द्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला आमची थीम आवडली का? आणि आवडली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा फॉन्ट माझ्याकडे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत. तुम्हाला जर फॉन्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा, मी तसं फॉन्ट तुम्हाला फॉन्टचा एक बंच बनवून देईल. आता हे वेगवेगळे फॉन्ट आहेत. तर हा आपला याच्या आधीचा फॉन्ट बघा, एक मिनिट, याच्या आधीचा फॉन्ट होता श्रीदेव 74689. ठीक आहे, हा वाला मला फॉन्ट छान वाटतो. आणि ठीक आहे, आधी आपण तिकडल्या पेज वरती जाऊया ना, नंतर बघू. ठीक आहे, सुरक्षा निवेदन, रक्षाबंधन, हा इथं आता ठीक वाटतंय. हा थोडस मला वाटतंय, हा आता ठीक वाटतंय. ही जी लाईन आहे डिस्टर्ब करत होती, त्यामुळे इथे या द मध्ये घेतली त्याला. त्यानंतर हा आहे फॉन्ट. ठीक आहे, सण भाऊ बहिणीचा अतूट बंधनाचा. ठीक आहे, हे वाला जर तुम्हाला कलर चेंज करायचा असतं फॉन्टचा तुम्ही करू शकता. आता मी इथं नॉर्मल कलर एक हायलाइट होईल असा कलर. ठीक आहे, यामध्ये कलर घेतो थोडासा विटकरी टाइप थोडा. काही फॉन्ट असे पण आहेत जे तुम्हाला ऑनलाईन भेटून जातात. जसे की पॉपिन्स आहे, खंड फॉन्ट आहे, चांगले फॉन्ट आहेत. खंड फॉन्ट छान दिसतो, मस्त फॉन्ट. आणि पॉपिन्स पण, पॉपिन्सची फॅमिली पूर्ण डाउनलोड करा. गुगल फॉन्ट आहे तुम्हाला नॉर्मल, तुम्ही मतलब गुगल इनपुट टूल वरतून मराठीमध्ये टायपिंग करून डायरेक्ट फोटोशॉप मध्ये हे करू शकता, मराठी टाईप मध्ये घेऊ शकता, मराठी टाईप करून. तर हा बऱ्यापैकी लोक खूप यूज करतात, कारण छान फॉन्ट आहे, ठळक दिसतो. आणि याच्यामध्ये ऑप्शन पण बरेच आहे, म्हणजे फॅमिली मोठी आहे, लार्ज, बोल्ड, इटालिक बोल्ड, हे सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिसतात तुम्हाला. ठीक आहे, फॉन्ट बसून घेतलाय आपण, बऱ्यापैकी आपला फॉन्ट बसला इथं. तर आपण बघूया खालचा फॉन्ट. निमित्त सर्व बंधू भगिनींना मंगलमय शुभेच्छा. मंगलमय शुभेच्छा. चला, हा फॉन्ट मी इथं टाईप करत असल्यामुळे आता हे फॉन्ट कसे टाईप करायचे, काय करायचे याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवले मी. पण हे सध्या मी टाईप करून ठेवलेले ऑलरेडी, कारण जर टाईप हे फॉन्ट टाईप करत बसला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे फॉन्ट ऑलरेडी मी टाईप करून ठेवलेले. तुम्हाला जर माहित नसताले कशी टाईप करायचे तर आपण बनवूया त्याच्यावर डिटेल व्हिडिओ. पण सध्या तुम्ही डायरेक्ट फॉन्ट कुठून घेतला म्हणजे कळायचं नाही काही जणांना, त्यामुळे सांगतोय की ऑलरेडी मी टाईप करून घेतला तो फॉन्ट. ठीक आहे, फॉन्ट वगैरे ठीक ठाक बसलाय. इथे तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, डेट. आता डेट आपण अशी टाकूया. एक मिनिट, मला वाटते थोडं इकडं थोडीशी रिकाम आपली हे राहते, डेट स्पेस राहते. तर आपण काय करूया, हे थोडस वरती घेऊ, टूला आपण थोडस अजून मोठं करू. वाला स्पेस एवढा मोकळा राहणार नाही. ठीक आहे, जास्त पण भरायचं नाही आपल्याला, थोडस स्पेस मोकळा राहायला पाहिजे. सगळं एकदम डिझाईनला बटबटीत नाही करायचं, भरून नाही टाकायचं. ब्रिदिंग स्पेस ठेवायचं. प्रत्येक डिझाईन मध्ये ब्रिदिंग स्पेस हा खूप महत्वाचा असतो. डिझाईन मध्ये जर ब्रिदिंग स्पेस नसेल तर ती डिझाईन म्हणजे काय म्हणतो आपण ते डीटीपी सारखी नाही बनवायची, एकदम म्हणजे सगळं भरून भरून नाही टाकायचं. क्रिएटिव्हिटी किंवा एक
चांगला डिझायनर हा फक्त इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये बनत नाही, म्हणजे शाळेमध्ये बनत नाही. क्रिएटिव्ह डिझायनर हा स्वतः बनावा लागतो. म्हणजे तुम्ही जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्ही बघता, बाहेर होर्डिंग बघता, बाहेरच्या फ्लेक्स बघता, अजून काही सोशल मीडियावर डिझाईन बघता किंवा एखादी वेबसाईट बघता, त्या ठिकाणी जसे कलर यूज केले जातात, जसे थीम यूज केले जाते, त्या गोष्टी बघून बघून शिकतात. डिझायनर हा किती चांगला किंवा किती चांगल्या कॉलेजमधून शिकलाय किंवा किती चांगल्या इन्स्टिट्यूटला हे केलंय, डिप्लोमा केलाय, याच्यावरून नसतो त्याचा डिझाईन क्षेत्रामध्ये किती काय म्हणतात त्याला आपण अनुभव आहे, याच्यावरून डिझायनर ठरवला जातो किंवा त्याची क्रिएटिव्हिटी ठरवल्या जाते. त्याच्यामध्ये स्पेस खूप वाटते. आता थोडस स्पेस कमी करू. ठीक आहे. आता डेट फक्त टाकूया आपण. डेट टाकून घेतली की झाली आपलं डिझाईन. 0 ऑगस्ट. ब्लॅक याच्यावरती उठून दिसणार नाही, त्यामुळे आपण याला व्हाईट करू. व्हाईट कलर घेऊया. हे लेअर मागे गेले, वरती घेऊया. 9 ऑगस्ट. ऑगस्ट 9 टाइप करेल. थोडस वरती घेतलं की एक लुक येतो बघा. डिझाईन मध्ये तुम्ही थोडं चेंज जरी केलं ना, तर डिझाईन मध्ये एक वेगळा लुक येतो. बघा, तुम्ही आता व्हाईट मध्ये घेतला ना, असं जर ठेवलं तर एक वेगळंच त्याला फील येतो. ठीक आहे, आपण आता हे असं न घेता एक नाही, ठीक आहे, मला वाटतं असं म्हणजे थोडंसं बघा इथं असं वाटतं की कट केलेलं आहे, पण नाही, तो व्हाईट कलर दिलेला आहे. 9 ऑगस्ट. रक्षाबंधन ह्या नावाला थोडस वेगळं दिसण्यासाठी आपण इथे अजून एक एलिमेंट ऍड करूया. टिक्का घेतलेला, तिथे आपण ब वरती जो टिंब आहे तिथे आपण टिक्का लावणार. एक लुक येईल डिझाईन. हे बघा, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डिझाईन मध्ये ऍड केल्या ना, एक डिझाईनला एक लुक येतो आणि तुमची डिझाईन एक प्रोफेशनल डिझाईन वाटायला लागते. आता थोडस नॉर्मली तुम्हाला थोडासा स्पेस वाटतं, म्हणजे स्पेस म्हणजे आहे म्हणून भरवायचा नाही, पण एक वाटतंय मला स्पेस, म्हणून आपण इथे एक ब्रश स्ट्रोक टाकणार आहोत. आता याची डिझाईन ब्रश स्ट्रोक तुम्ही म्हणजे याचा कलर चेंज पण करू शकता, पण हा कलर मला म्हणजे ठीक वाटतंय. थोडासा फ्रेश लुक देतो याला. तुम्ही इथं वरी पण टाकू शकता. ठीक आहे. डिझाईन मध्ये फक्त जास्त कलर यूज करायचे ना, सिंगल कलर डिझाईन ठेवायचे. आपण याला पण हाच कलर देणार आहे. आपण लेअर प्रॉपर्टीज कॉपी करू इथं. कॉपी लेअर स्टाईल. ओके, पेस्ट, डन. हे बघा, एक सामायिक म्हणजे काय होतं, एक कनेक्शन राहते सेम कलर घेतल्यानंतर.
डिझाईनचं. एका डिझाईन मध्ये 4-5 कलर म्हणजे वापरणं ते डिझाईनसाठी अजिबात चांगलं नाही. ठीक आहे, असं घेऊया. तुम्ही इथे फोटो वगैरे पण टाकू शकता, पण आता एवढं ठीक आहे, जास्त नको टाकायला फोटो. काय असं वाटतं खूपच भरले काय की फोटो नुसतं टाकलं तर. थोडस आपण या हे वाला टेक्स्ट जो आहे तो खाली घेऊ, खूप वरती झालाय आणि एका पाठोपाठ टेक्स्ट झालाय सगळं. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म. ओके, ठीक आहे, इथं घेऊया. थोडासा इकडे पण एक एलिमेंट ऍड करावं असं वाटतंय मला. राखी आपल्याकडे आहे ऑलरेडी, ती आपण इथं टाकूया, कारण ही राखी खूप छोटी झाली, म्हणजे ती दिसणार नाही. आता त्याची पोझिशनिंग कशी घ्यायची? ठीक आहे, डन. हे बघा मित्रांनो, आपली डिझाईन रेडी झालेली आहे. इथं तुम्ही तुमचं नाव टाकू शकता आणि तुमच्या इंस्टाग्राम वरती पोस्ट करू शकता. या डिझाईनची लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये देणार आहे. आणि त्या डिझाईनला आपल्या आता प्रत्येक जण, बरेच जण काय करतात, डिझाईनला पासवर्ड वगैरे ठेवतात, पण आपण काय पासवर्ड वगैरे ठेवणार नाही, कारण ही डिझाईन तुमच्यासाठी बनवली मी खास. प्रत्येक बहिणीच्या भावासाठी ही डिझाईन आहे, जी तुम्ही यूज करा. आपण याला काही पासवर्ड वगैरे ठेवणार नाहीये, फ्रीमध्ये आहे. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, काय म्हणतात त्याला, बेल आयकन प्रेस करा आणि ते लाल बटन दाबा आणि नवीन नवीन डिझाईन करायला शिका आणि माझ्यासोबत डिझायनिंग शिका. मजा येईल मलाही शिकवायला आणि तुम्हाला शिकायलाही. तर हा व्हिडिओ इथंच संपवतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया फोटोशॉप बेसिक मध्ये जे आपलं चालू होतं रेग्युलर ते वाला. ठीक आहे, बाय बाय, धन्यवाद.